ओके मित्रांनो, चला तर आज आपण चौकोन रचना व चौकोनांचे प्रकार यामध्ये सुरुवातीला चौकोनाचे 3 प्रकार बघितलेत मित्रांनो. सांगा बरं कोणते 3 प्रकार आपण पाहिले याच्या आधी. पहिला प्रकार होता आयत, नंबर 2 चौरस, 3 नंबरला आपण समभुज चौकोन. अशा प्रकारचे 3 प्रकार आपण चौकोनाचे बघितलेत. आज आपल्याला अतिशय महत्वाचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे समांतरभुज चौकोन. बघा, समांतरभुज चौकोन ह्या शब्दामध्येच अर्थ आहे. समांतर म्हणजे ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी समांतरभुज चौकोनाची व्याख्या समजून घेताना आपल्याला सम्मुख भुजा ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती असायला पाहिजे. सम्मुख या शब्दाचा अर्थ समोरासमोरील. म्हणजेच आता या ठिकाणी समजा मी एबी बाजू घेतली, एबीच्या सम्मुख बाजू म्हणजे समोरील ह्या एबीच्या समोरची बाजू जर बघितली तर तुम्हाला सीडी बाजू दिसते, राईट. मग एबी आणि सीडी ह्या सम्मुख भुजा आहेत, ह्या दोन्ही समांतर आहेत. अगदी तसंच बीसी बाजू विचारात घेतली, हिच्या सम्मुख भुजा तुमची एडी आहे, मग बीसी आणि एडी ह्या भुजा सुद्धा समांतर आहेत. आणि म्हणून ही जी आकृती तुम्हाला दिसते ह्या ठिकाणी, ही आकृती समांतरभुज चौकोनाची आकृती आहे मित्रांनो. ओके, व्याख्या समजल्यानंतर आता गुणधर्म बघू आपण. 3 गुणधर्म आहेत. त्याच्यातला पहिला गुणधर्म, समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी सम्मुख कोन हा शब्द सुद्धा कळायला पाहिजे. बघा, कोन ए आणि कोन सी हे जे 2 कोन आहेत हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोन बी आणि कोन डी हे सुद्धा सम्मुख कोन आहेत. हे सम्मुख कोन एकरूप असतात, लक्षात ठेवा. सम्मुख कोन आणि लगतचे कोन याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. ए आणि बी हे जर 2 कोन आपण या ठिकाणी विचारात घेतले, ह्या 2 कोनांना आपण लगतचे कोन असं म्हणतो. आणि याच्या समोरचा कोन म्हटला तर तुम्हाला सी दिसतो, म्हणून हे सम्मुख कोन झाले. बी आणि डी हे सुद्धा तुमचे सम्मुख कोन झाले. हे सम्मुख कोन एकरूप असतात. अगदी त्याचप्रमाणे सम्मुख भुजा सुद्धा एकरूप असतात. मग आता सम्मुख भुजा म्हणजे एबी आणि सीडी. एबी आणि सीडी ह्या समोरासमोरील भुजा आहेत. ह्या भुजा सुद्धा एकाच लांबीच्या असतात. जेवढी लांबी एबीची तेवढीच लांबी सीडीची, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून त्या एकरूप आहेत. नंतर बीसीची जेवढी लांबी तेवढीच लांबी एडीची असेल, म्हणूनच बीसी आणि एडी सुद्धा एकरूप भुजा आहेत. हा 2 नंबरचा गुणधर्म. नंबर 1 चा काय झाला? समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आणि तिसरं महत्वाचं, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. लंब दुभाजक हा शब्द वापरत नाही मी, परस्परांना दुभागतात. मित्रांनो, तुम्ही जर असा कर्ण काढला बीडी, तो कर्ण आणि एसी कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजेच काय, ते कर्ण 2 समान भागात विभाजन करतात परस्परांचे, लक्षात ठेवा. दोन्हींचे समान भागात विभाजन होतं. नुसते दुभागतात ते. लंब दुभाजक शब्द मी या ठिकाणी वापरत नाही. अशा पद्धतीने आपण 3 गुणधर्म बघितले. या गुणधर्मावर आधारित असलेलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं मित्रांनो. चला तर आता उदाहरणाकडे जाऊया. सरावसांच्या 8.3 मधला पहिला प्रश्न आहे. एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे दिलीत बघा तुम्हाला. 3x - 2, दुसरा कोन 50 - x आहेत. तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचं माप काढा. या ठिकाणी शब्द आहे सम्मुख कोन, लक्षात. ह्या सम्मुख कोन म्हटल्यानंतर मग मी हे जे 2 कोन आहेत ना, ह्या 2 कोनांना बघा, एकाला बी म्हटलं, ह्या कोणाला बी या ठिकाणी ठेवलं, आणि दुसरा तुमचा 50 - x ह्या डी या ठिकाणी घेतला, कारण ते सम्मुख आहेत, लगतचे नाही. ओके, मग आताच मी तुम्हाला गुणधर्म सांगितला होता. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हा पहिला गुणधर्म मी तुम्हाला सांगितला. त्या गुणधर्माचा आधार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा. मग सम्मुख कोनाचा विचार करताना मग तुम्हाला बी आणि डी कोनाचं माप माहिती मित्रांनो. म्हणून आपण त्या ठिकाणी असं लिहिणार, मेजर ऑफ अँगल म्हणजे बी कोनाचे माप बरोबर माप कोन कोणता घेणार, या ठिकाणी डी. अशा पद्धतीने आपण समीकरण लिहिणार.
ओके, आता फक्त बीचं माप या ठिकाणी ठेवायचंय तुम्हाला. मग बीचं माप किती मित्रांनो बघा, 3x वजा 2 बरोबर. डीचं माप इकडं 50 वजा x. येते लक्षात? दोन्ही कोणांची मापे समान आहेत म्हणून आपण दोन्ही एक सारखे दाखवलेत हे लक्षात ठेवा. एकरूप असतात ती सम्मुख कोण, आणि म्हणून पुढे काय होईल, हे 3x जसेच्या तसे. याच्यासारखंच x पद इकडे पण आहे, ते वजा इकडे येताना काय होणार मित्रांनो, ते अधिक होणार. लक्षात घ्या, हे 3x हे वजा x इकडे आले, अधिक झाले. इकडे 50 उरलेत आणि हे वजा 2 इकडे गेल्यानंतर अधिक 2 झाले. राईट? काय केलं मग आपण, x ची पदं डाव्या बाजूला घेतलीत आणि स्थिर पदं तुमच्या उजव्या बाजूला लिहिली. चला आता 3x मध्ये हा x मिळवला तर किती x झाले तुमचे आता, 4x बरोबर. 50 2 मिळवा, 52 झाले. राईट? तुम्हाला x काढायचा मित्रांनो, म्हणून x बरोबर हे 52 छेदस्थानी तुमचे 4. राईट? आता 4 भाग द्यायचा. मग आता बघा भागाकार काय होईल सांगा बरं मला. x बरोबर 4 भाग, 4 1 4, 4 1 4. ओके, 5 4 गेल्यानंतर 1 उरला, तो 1 आणि पुढचा 2 अंक, 12 संख्या तयार झाली. 4 भाग द्या, 4 3 12, 4 3 12. मग x बरोबर तुमचे किती आले, तुमचे इथं 13 आले, कारण 13 चौक 52 होतात. 13 जर 4 ला गुणलं तर 52 येतेच, गुणाकार येतोच. ओके, मग आता ह्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो कोणाची माप काढायची. ओके, x ची किंमत 13 आल्यानंतर तुम्हाला बी कोणाचं माप काढायचं, म्हणून कोण बी. बी कोणाचं माप बघा, 3x वजा 2 आहे दिलेले ते. ओके बरोबर, हा 3 जसाच तसा. x किती काढला आपण या ठिकाणी, 13 काढले, मग या ठिकाणी 13 ठेवूया. वजा तुमचे 2 आहेत. पहा मग आता 13चा आणि 3चा गुणाकार करा. 13 39 किती झाले, 39 वजा हे तुमचे 2. 39 मधून 2 गेले म्हणजे तुमचे किती उरले मित्रांनो, 37 अंश. कोणता कोण आहे तुमचा, कोण बी. बी कोणाचं माप 37 अंश आलं. अगदी तसंच तुम्ही डी कोण सुद्धा काढू शकतात मित्रांनो, आणि खाली म्हणू शकतात कोण माप कोण डी बरोबर, ते सुद्धा तेवढंच यायला पाहिजे 37. लक्षात घ्या, कारण दोन्ही सम्मुख कोण परस्परांचे एकरूप असतात ते. ओके, आणि म्हणून डी कोणाचं माप बघा, 50 वजा x, म्हणून 50 वजा x. x म्हणजे किती काढला आता, 13, आणि 50 मधून 13 गेल्यानंतर किती आले, 37 अंश. माप कोण डी बरोबर 37. बघा, माप कोण बी 37 अंश आणि माप कोण डी 37 अंश. आता हे दोन्ही सम्मुख कोण आहे ते एकरूप असतात, ते सिद्ध पण झालं आपल्या या ठिकाणी. चला आता बघा पुढचा दुसरा, ए कोण शोधायचा असेल तुम्हाला. ए जर कोण शोधायचा असेल तर मित्रांनो पहा, ए आणि बी हे दोन कोणत्या प्रकारचे कोण आहेत तुमच्या लक्षात येईल. हे आंतरकोन दिसतात की नाही तुम्हाला, इथं असलेला कोण आणि हा, हे आंतरकोन आहेत. कारण का माहितीये, एडी आणि बीसी ह्या दोन्ही भुजा समांतर आहेत. लक्षात घे मी काय बोलतो, एडी आणि बीसी ह्या दोन भुजा समांतर आहेत आणि त्यांना एबी नावाची छेदिका छेदत असेल तर त्या छेदिकेच्या एका अंगास असलेले हे जे दोन कोण आहेत, ह्या दोन कोणांना आंतरकोन असं म्हणतात. आणि हे आंतरकोन परस्परांचे पूरक असतात. लक्षात घ्या मी काय बोलतो, हे दोन आंतरकोन परस्परांचे पूरक असतात. याचा अर्थ कोण ए आणि कोण बी चं माप म्हणजे कोण ए अधिक कोण बी यांच्या मापांची बेरीज 180 अंश होते मित्रांनो. याला पाहिजे तर तुम्ही इकडे आंतरकोन शब्द लिहू शकतात. काय शब्द लिहू, आंतरकोनांची जोडी आहे ती आणि ती परस्परांची पूरक असते. 180 मापाचे दोन्हीची बेरीज असते. किंवा तुम्ही त्याला असंही म्हणू शकता, दुसरा गुणधर्म तुम्हाला असं सांगता येईल मित्रांनो, जर हा तुमचा समांतरभुज चौकोन आहे ना, समांतरभुज चौकोनाचे हे दोन लगतचे कोण आहेत, ए आणि बी काय लगतचे कोण, या लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा कशी असते, 180 अंश असते. हा बी एक गुणधर्म आहे. हा गुणधर्म सांगा किंवा हा मी सांगितलेला गुणधर्म सांगा. ओके, मग ए अधिक कोण बी बरोबर 180. कोण ए चं माप माहित नाही मित्रांनो, मग कोण ए जसाच तसा अधिक कोण बी, बी चं माप आता शोधलं बघा, ते किती तुमचं 37 अंश बरोबर तुमचे 180 अंश जशीच्या तसे. आणि म्हणून कोण ए बरोबर हे 180 अंश आणि वजा तुमचे हे 37 अंश मित्रांनो.
आणि म्हणून बरोबर किती आले बघा, 180 मधून 37 गेल्यानंतर 143 अंश हा तुमचा कोन ए आला. राईट. मग जर तुमचा कोन ए जर 143 अंशाचा आला तर 100% कोन सी सुद्धा तुमचा किती अंशाचा असला पाहिजे. तसेच कोन सी सुद्धा 143 अंश. कारण काय, सम्मुख कोन आहेत ते इकडे लिहू शकतात तुम्ही. सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप असतात म्हणून कोन एचं माप जर 143 आलं तर कोन सी सुद्धा तुमचा 143च यायला पाहिजे. मग प्रत्येक कोनाचं माप विचारलं, बी कोनाचं माप माहित झालं, डी चं माहित झालं, ए आणि सी म्हणजे चारही कोनांची माप तुम्हाला या ठिकाणी माहित झाली. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. व्यवस्थित लिहून घ्या. चला मित्रांनो, ह्याच सराव संचातला दुसरा प्रश्न आहे बघा. दिलेल्या समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायला सांगितली. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, जर WZ बरोबर 4.5 असेल, कुठे आहे तुमचा WZ, हा बघा W पासून Z हे तुमचं 4.5 असेल मित्रांनो, तर विचारलं काय तुम्हाला XY म्हणजे ही लांबी तुम्हाला विचारली. मग ही लांबी दिलेली असेल तर ही लांबी विचारली. नंतर 2 नंबरला YZ दिलं बघा, Y पासून तर Z पर्यंतचं अंतर तुमचं 8.2 आहे सपोज, असं समजायला हरकत नाही. पण 8.2 तर तुम्हाला विचारलं काय XW हे अंतर तुम्हाला काढायला सांगितलं. ऍक्च्युली ही आकृती आपण मोजून काढलेली नाहीये, लक्षात घ्या, पण आपल्या अंदाजे आपण आकृती घेतलेली आहे. तर तुम्हाला काय विचारलं, ही बाजू जर दिलेली असेल तर ह्या बाजूची लांबी सांगा. मग WZ बाजू आणि XY बाजू ह्या सम्मुख भुजा आहेत, म्हणजे समोरासमोरच्या भुजा आहेत. या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, हा गुणधर्म आपण बघितला. ओके. मग हे जर तुमचं 4.5 माप असेल वरच्या बाजूचं, तर 100% मित्रांनो खाली XY बाजू सुद्धा तुमची 4.5 असेल. त्याचबरोबर तुमची ZY किंवा YZ बाजू तुमची 8.2 असेल, तर 100% WX सुद्धा तुमची किती असली पाहिजे, 8.2 असली पाहिजे. कुठला गुणधर्म आहे, मग समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरणार. आणि इथे लिहिला बघा, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजूंची लांबी समान असते, म्हणजे त्या एकरूप असतात म्हणजे लांबी समान असते. आणि म्हणून आपण नंबर 1चं उत्तर बघा, जर लेंथ WZ बरोबर 4.5 तर शब्द इकडे घेतला तरी चालेल ना. तर WZ बघा, WZ हा असेल तर तुमचा XY विचारला की लेंथ XY बरोबर सुद्धा किती, 4.5 सेंटीमीटर असा त्याचा अर्थ झाला मित्रांनो. बस एवढंच उत्तर आपल्याला ह्या पहिल्या वाक्याचं लिहायचंय. आपण कारण दिलं. नंबर 2चं सुद्धा तेच, जर लेंथ YZ बरोबर तुमचे 8.2 सेंटीमीटर असेल, तर याचाच अर्थ XW, तर लेंथ XW सुद्धा तुमची किती असली पाहिजे, 8.2 सेंटीमीटर. ओके. अशा पद्धतीने 2 आकडे ह्या ठिकाणी कंप्लीट झाले. आता तिसरा आणि चौथाचा विचार करू मित्रांनो. चला आता बघा, लेंथ O पासून X म्हणजे हे अंतर तुमचं किती, 2.5. राईट. तर त्यांनी विचारलं काय, OZ विचारलं. मग तुम्हाला हे जर अंतर तुमचं 2.5 असेल तर 100% हे सुद्धा 2.5 असेल. याचं कारण काय सांगता येईल बरं? कारण समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात या शब्दाचा अर्थ काय, एका कर्णाचं 2 समान भागात विभाजन म्हणजे हा भाग आणि हा भाग सारखा होतो, त्याचबरोबर हा भाग आणि हा भाग सुद्धा सारखा होतो. परस्परांना या शब्दाचा अर्थ एकमेकांना. जर याचे 2 भागात समान भागात विभाजन होत असेल तर 100% दुसऱ्या कर्णाचं सुद्धा 2 भागात विभाजन होतं, समान 2 भागात विभाजन होतं. त्यांनाच म्हणतात परस्परांना दुभाजक. ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या.
दोन्ही कर्णांचे समान भागात विभाजन होतं, असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेणार आहे. मग आता हे तुमचं 2.5 झालं, तर तुमचं पुढचं सुद्धा किती यायला पाहिजे मित्रांनो, 2.5. म्हणून खाली लिहिलं बघा, समांतर भुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. मग तिसरा क्रमांकाचं जे उत्तर आहे तुमचं या ठिकाणी बघा काय आहे ते, लेंथ OX बरोबर जर तुमचे 2.5 मित्रांनो, तर मग तुमचं लेंथ OZ सुद्धा किती असेल, 2.5. त्याला सेंटीमीटर मध्ये म्हणा. राईट, अशा पद्धतीने लिहिणार. हे झालं तुमचं 3 नंबरचं उत्तर. आता चौथ्या क्रमांकाचं बघा. चौथा क्रमांक काय म्हणतो, जर लेंथ W पासून O पर्यंत हे अंतर किती दिलं मित्रांनो पहा, WO तुमचं 3.3. राईट. आणि मग विचारलं तुम्हाला काय, WY विचारला, हा दिला आणि हा तुम्हाला पूर्ण विचारला. मग हे अंतर जेवढं तेवढंच हे अंतर, मग हे याच्या डबल झालं की नाही, हे अंतर याच्या डबल झालं. म्हणून बघा हे तुमच्या WO बरोबर 3.3 सेंटीमीटर. तर विचारलं तुम्हाला, तर लेंथ WY बरोबर किती असं विचारलेलं आहे की नाही, असं विचारलं. मग WY कसा लिहिणार, लेंथ WY W पासून Y पर्यंत डबल असेल, कोणाच्या डबल असेल ते, लेंथ OX च्या डबल असेल. किंवा आपण असं पण लिहू शकतो, हा लक्षात घ्या. पहिले आपण परस्परांत दुभागतो. पण लेंथ WO याची लांबी निम्मी असते, WO ची लांबी निम्मी असते WY च्या, म्हणून लेंथ WY असं लिहिणार. ओके. आता WO ची लांबी तुम्हाला माहिती 3.3, म्हणजे बघा WO ची 3.3, मग या ठिकाणी 3.3 ठेवले आपण बरोबर. हे 1/2. हे लेंथ WY आणि म्हणून पहा लेंथ WY बरोबर 3.3, त्याला गुणिले हे 2 करा, गुणिले 2 डबल होईल की नाही. आणि म्हणून हे काय झाले बघा, 3 दुने 6, हे सुद्धा 3 दुने 6, 6.6 सेंटीमीटर लांबीचा काय झाला तुमचा WY झाला. 100%. हे जर तुमचं 3.3 असेल तर हे सुद्धा 3.3, मग हे 3.3 आणि 3.3 म्हणजे डबल किती झाले, 6.6 WY झाला तुमचा, आहे की नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न अतिशय सिंपल होता, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा. चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन असा काढा की BC ची लांबी 7 सेंटीमीटर आहे, कोन ABC बरोबर 40 अंश आहे आणि AB ची लांबी 3 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके. या ठिकाणी मी एक कच्ची आकृती काढली मित्रांनो. चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन या ठिकाणी घेतला. त्याच्यात BC 7 सेंटीमीटर म्हणजे 7 सेंटीमीटर लांबीचा पाया आपण या ठिकाणी घेणार. त्याच्यानंतर ABC म्हणजे B हा कोन 40 अंशाचा, या ठिकाणी 40 अंशाचा कोन मेजर करणार. आणि तुमचं त्याचबरोबर ABचं अंतर तुमचं या ठिकाणी 3 दिलेलं आहे, ते ABचं अंतर 3 घ्यावं लागेल. चला, आता समांतरभुज चौकोनाची गुणधर्मच असा आहे, कसा की जर BC ची लांबी 7 सेंटीमीटर असेल तर त्याच वेळेस तुमचा AD सुद्धा 7 सेंटीमीटर असेल. का, त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. अगदी तसंच AB ची लांबी 3 असेल तर त्यावेळेस तुमची CD सुद्धा 3 असेल. मग ह्या गुणधर्माचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा मित्रांनो. सुरुवातीला आपण पाया घेणार आहोत. 7 सेंटीमीटर लांबीचा पाया BC या ठिकाणी घेतो मी. थोडं वरती घेतलं तरी चालेल, पहा आपल्या सोयीसाठी थोडी वरती घेतो. सात सेंटीमीटर लांबीचा पाया BC या ठिकाणी घेतला मित्रांनो. BC राईट. चला, B ह्या टोकापाशी 40 अंशाचा कोन आहे, म्हणून आपण 40 अंशाचा कोन घेणार. त्याच्यासाठी कोन मापकाचा उपयोग करणार.
कोण मापक ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवा. पहा ही शून्याची रेषा आणि ही रेषा, हा रेषाखंड तंतोतंत जुळतोय की नाही त्याचा विचार करा थोडा बस. यस. त्याच्यानंतर 40 अंशाचा कोन, म्हणजे इथे 40 अंशाचा कोन तुम्हाला दिसतो आणि 40 अंश मेजरमेंट आहे ते घेणार आपण. आणि मग इथून मला एक किरण काढायचा आहे ह्या दिशेने 40 अंशाचा. अशा पद्धतीने हा किरण घेतला. इथे माप आहे 40 अंश. ओके. चला तर आता पहा कंपास मध्ये किती अंतर घ्यावं लागेल बरं. तुम्हाला ए बिंदू जर मिळवायचा असेल तर ए बिंदू मिळवण्यासाठी 3 सेंटीमीटरचं अंतर तुम्हाला कंपास मध्ये घ्यावं लागेल. कंपास मध्ये तुम्ही कर्कटक म्हणता, त्याला कर्कटक म्हणा किंवा कंपास म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. हे अंतर 3 सेंटीमीटरचं अंतर हे घेतलं आणि बी ह्या टोकावर ठेवलं मित्रांनो. असं हे अशा पद्धतीने हा बिंदू मिळवला. राईट. हा मग आता हा जो बिंदू मिळाला तुम्हाला, या बिंदूला आपण ए नाव देणार आहे. काय नाव? ए नाव. इथला बिंदू. चला आता हे जसं अंतर तुमचं 3चं आहे, 3 सेंटीमीटरचं, तसंच इकडच्या दिशेला सुद्धा तुमचं 3चं अंतर, म्हणजे सी वरून आपण इकडे डी मिळवण्यासाठी 3 सेंटीमीटरला छाप मारू शकतो. मग बघा हे 3 सेंटीमीटरचं अंतर घेतो मी, इथे ठेवतो आणि अशा पद्धतीने छाप मारतो. राईट. ओके. आता पहा पुढे काय झालं. ती 3 झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता हे जर बीसी 7 असेल तर वरचं सुद्धा ईडी तुमचं 7 आहे. म्हणजे मग 7 मग पट्टीचं कामच नाही, परंतु डायरेक्ट 7 आहे तुम्हाला माहिती आहे. हे अंतर आणि हे अंतर सारखं यायला पाहिजे. हे 7 तर हे 7, म्हणजे याच्यात घेतलेलं 7 तर इथून पुढचं 7. मग बघा इथून पुढचं 7 म्हणजे हे टोक मी इथे ठेवतो बघा याच्यावरती. इथे ठेवलं एक टोक, दुसरा टोक याला असं फुले मार. राईट. बस आता हे जोडणार आपण. आता पहिल्यांदा हे जोडू अशी फुले. त्याच्यानंतर ही फुले आणि हा ए बिंदू अशा पद्धतीने आपण जोडला. राईट. पहा मग ए बी सी आणि डी बिंदू तुम्हाला इथे मिळाला मित्रांनो. हे 7 होतं तर हे तुमचं 7 सेंटीमीटरचं अंतर आहे. हे 3 सेंटीमीटरचं तर इकडचं सुद्धा तुमचं 3 सेंटीमीटरचं अंतर आहे. आणि ही जी रचना केली, आता हे फार एवढं मोठं ठेवण्याची गरज नाही, पाहिजे तुम्ही थोडस अशा पद्धतीने. अशा पद्धतीने जी रचना झाली तो काय झाला, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन दिलेल्या मापाप्रमाणे आपण रचना केलेली आहे. अशा पद्धतीने ही सुंदरशी रचना काढण्याचा प्रयत्न करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.